राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्डचा चॅप्टर फर्स्ट, जो आपण जॉमेट्रीचा घेतलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले आपण 1, 2, 3 क्वेश्चन जो होता तो आपला झालेला आहे. आता आपण 4th पासून स्टार्ट करणार आहोत. तर बघा तुम्ही, आता मी आधी क्वेश्चन लिहून घेते, तुम्ही पण लिहून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय विचारलंय, ऑन अ नंबर लाईन, ऑन अ number line, point A, B and C, point A, B and C are such that distance AC is equal to 10, then distance CB is equals to 8. Find the distance AB considering all possibilities. आता बघा इकडे आपल्याला विचारलं काय आहे, हा नंबर लाईन थोडा खाली येऊन गेला, इथे वर लिहून घ्या आपण याला नंबर लाईन. व्यवस्थित क्वेश्चन बघा तुम्ही. ऑन अ नंबर लाईन, पॉइंट ए, बी अँड सी आर सच दॅट. आता आपल्याला एक लाईन आहे, त्याच्यावर 3 पॉइंट आहेत, ए, बी अँड सी. सच दॅट डिस्टन्स एसी किती दिलाय आपल्याला, 10. डिस्टन्स सीबी किती दिलाय, 8. आणि सांगितलंय फाइंड द डिस्टन्स ए बी सी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा वर्ड आहे पॉसिबिलिटीज. आपल्याला पहिले त्यांनी काय विचारले, किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात ते सांगा. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. इथून आन्सर स्टार्ट करू आपण. मी तुम्हाला आधी इन जनरल रेग्युलर सांगितले की पॉसिबिलिटीज म्हणजे काय, कसं लिहायचं. आता बघा इथे काय लिहू आपण, पॉसिबिलिटीज. कुठल्या कुठल्या असणार आहे आता बघा तुम्ही. फर्स्ट अशी एक नंबर लाईन आहे आपल्याकडे, पाहून घ्या तुम्ही. आता यामध्ये काय असणार पॉसिबिलिटीज, 3 पॉइंट दिले. समजा इथे ए असणार, मध्ये बी राहील, नंतर सी. ही एक काय झाली आपली पॉसिबिलिटी झाली. नंतर सेकंड कुठली पॉसिबिलिटी असणार आहे आपली, बघा बरं. परत एक नंबर लाईन आपण ड्रॉ करून घेऊ. आता मध्ये या ठिकाणी काय आहे, बी. मग आपण काय करू, आता बी ला मध्ये, तर आपण आता सी ला मध्ये घेऊन घेऊ. मग आता इथे काय लिहिलं, मध्ये सी, आजूबाजूला काय लिहायचं, ए आणि बी. ही झाली सेकंड पॉसिबिलिटीज. दुसरं तर काय आपण चेंज नाही करू शकत ना, फक्त हे पॉइंट जे आहेत ते आपण चेंज करू शकतो. याच पॉसिबिलिटी आपण लिहू शकतो इथे. नंतर थर्ड नंबरची आहे. थर्ड नंबरची काय पॉसिबिलिटी असेल बरं सांगा तुम्ही, तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, फर्स्ट टाइम आपण बी घेतला मध्ये, नंतर सी. आता रिमेनिंग काय राहिलं आपल्याकडे, ए. आपण मध्ये काय घेऊन घेतला, ए. मग आता रिमेनिंग उरलं काय आपल्याकडे, बी आणि सी. मग इथे लिहून घ्यायचं बी आणि सी. या 3 पॉसिबिलिटीज आपण टाकू शकतो आणि त्यानुसार आपण सॉल्व्ह करायचंय. मग आता बघा मी इथे लिहून घेते आधी पॉसिबिलिटीज. ए म्हणजे ए बी सी, ए डॅश बी डॅश सी. ही झाली आपली पहिली पॉसिबिलिटी. नंतर सेकंड ए सी बी, ए सी बी. नंतर थर्ड पॉसिबिलिटी काय आहे आपली, बी ए सी. बघा आता बी ए सी. या आपल्या काय झाल्या पॉसिबिलिटीज. याच्यावरून तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल. आपण काय केलं, एक लाईन ड्रॉ केली, त्यामध्ये आपण ए बी सी 3 पॉइंट होते. ऑलरेडी आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. आपल्याला फक्त ते पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता काय काय येऊ शकतात, म्हणजे कुठला पॉइंट कुठे लिहू शकतो, तितकं फक्त आपल्याला फाइंड करायचंय. बघा आपण काय केलं, आधी आपण एबीसी इन जनरल लिहिला, तर बी मध्ये आला. नंतर काय केलं, सी ला मध्ये घेऊन घेतलं, नंतर ए ला, आणि जे जे 2 पॉइंट रिमेनिंग उरत होते ते आजूबाजूला लिहून घेतले. सिंपल एकदम. आता बघा या पॉसिबिलिटीज मध्ये आपण कसे व्हॅल्यू टाकायची आणि फाइंड करायची ते पण पाहून घेऊ. आता फर्स्ट केज फर्स्ट, आपण याला काय लिहून घेऊ, केज फर्स्ट.
म्हणजे फर्स्ट केस मध्ये कसं लिहायचं, ए बी सी लिहून घ्यायचं, ए बी आणि सी. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी परत एक वेळा ड्रॉ करून घेते, तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. म्हणजे ए बी आणि हा एक पॉइंट आहे सी. बघा आता तुम्ही एक गोष्ट सांगा, आता हा जो एसी आहे हा कसा तयार होईल, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. हा एसी जर आपल्याला फाइंड करायचा आहे तर तो कुठल्या दोन गोष्टींची ऍडिशन करून तो एसी निघेल, तर ए बी प्लस बी सी या दोघांना ऍड करून कशाची व्हॅल्यू निघेल, आपली एसी ची. मग आता लिहायचं कसं ते व्यवस्थित पाहून घ्या. डिस्टन्स ए सी इज इक्वल टू, आता कुठल्या दोन पॉइंट्सला आपण ऍड केल्यावर डिस्टन्स एसी निघेल, तर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. मग आता बघा, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स, हे मी इरेज करून टाकते, ए बी प्लस डिस्टन्स बी सी. इथे पण समजून जाईल तुम्हाला, प्लस डिस्टन्स बी सी. आता बघा यामध्ये एसी ची व्हॅल्यू आहे का आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली, चेक करा बरं. एसी किती आहे 10. इथे काय लिहायचं आपण, 10 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी किती दिलाय आपल्याला, चेक करा बरं. आहे का आपल्याकडे डिस्टन्स ए बी नाहीये, मग तो आपण काय करायचा, ऍज इट इज लिहायचा, डिस्टन्स ए बी ऍज इट इज. प्लस डिस्टन्स सी बी आहे का, चेक करा बरं. सी बी मीन्स 8 दिलाय, तर इथे बी सी दिलाय आणि इथे सी बी दिलाय, तर आपण बी सी पण लिहू शकतो, सी बी पण लिहू शकतो, यामध्ये काही चेंज करायची आवश्यकता नाही. आता हे किती दिले आपल्याला 8, आपण 8 लिहून घेतला. नेक्स्ट आता काय करायचं, 10 आपण ऍज इट इज लिहायचा. आता हा बी सी 8 आहे, तो इकडे प्लस आहे, पण इकडे तर काय होणार, तो मायनस, कारण इक्वल टू च्या जर इथे प्लस असेल तर इक्वल्स टू च्या या साइडला येताना काय होणार, तो मायनस होऊन जाणार. मग 10 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी रिमेनिंग ऍज इट इज. परत आता 10 मायनस 8 किती होता, 2. मग आता लिहायचं कसं, आधी डिस्टन्स लिहून घ्यायचं, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 झाला. आता याला काय देऊ आपण, एक युनिट आहे ते, म्हणून 2 युनिट्स. हे झालं आपलं फायनल आन्सर फर्स्ट केसचं. बघा एकदम इझी होतं. आता सेकंड पाहून घेऊ आपण, केस सेकंड. केस सेकंड काय राहील बरं, केस सेकंड यामध्ये लक्ष द्या तुम्ही. आता ए सी बी, आता हे 3 पॉइंट्स घेणार आहोत आपण. मग इथे लिहायचं ए सी बी. परत तसंच मी तुम्हाला एक नंबर लाईन ड्रॉ करू, पॉइंट्स द्यायचे फक्त, नंबर नाही द्यायचे आपल्याला याच्यात. ही एक लाईन आहे, ए आहे का आपल्याला, आता मध्ये काय आपला सी. मग आता बघा ए बी कसा राहील आपला, ए बी ची व्हॅल्यू जर काढायची तर कुठल्या दोन पॉइंट्सला ऍड करावं लागेल, सांगा बरं तुम्ही. ए सी प्लस सी बी, याच दोन पॉइंट्सला ऍड करावं लागेल. मग आता लिहायचं कसं, सेम ऍज इट इज, हे जसं सॉल्व्ह केलं आपण तसंच ते पण सॉल्व्ह करायचंय. आता पाहून घ्या तुम्ही, डिस्टन्स ए बी, आपल्याला ए बी काढायचंय, डिस्टन्स ए बी. मग मी ए बी लिहून घेतला, इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, इथे लिहिला डिस्टन्स ए सी, प्लस करायचं आपल्याला डिस्टन्स सी बी, मग इथे लिहिला मी डिस्टन्स सी बी. आता बघा व्हॅल्यू टाका बरं, ए बी आहे का आपल्याकडे, डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड करायचा आहे, मग तो काय लिहायचा, ऍज इट इज. नंतर डिस्टन्स ए सी ची व्हॅल्यू आहे का, चेक करा बरं. ए सी आहे 10, नंतर बी सी किती दिलाय, सी बी 8. मग आता डिस्टन्स ए बी किती फाइंड केला आपण, 18 युनिट्स. डिस्टन्स ए बी काय आला आपला, 18 युनिट्स. सगळ्यात इझी होते हे पण. आता लास्ट वन पाहून घेऊ आपण, केस 3. केस 3 इथे माझ्या मते ऍडजस्ट होणार नाही, तुम्ही एवढा राईट डाऊन करून घ्या, मग त्याच्यानंतर आपण केस 3 पाहून घेऊ. केस थर्ड बघा, आता आपण 2 पाहिले याआधी, केस नंबर 3. आता बघा हे 2 आपण फाइंड केले होते, आता हा थर्ड फाइंड करून घेऊ, बी ए सी. आता यामध्ये पण एक लाईन ड्रॉ करून घेऊ. पहिला पॉइंट कुठला आहे आपला, बी, नेक्स्ट ए, नंतर लास्टला सी. मग आता बघा
बीसी जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर कुठल्या दोन पॉइंटची ऍडिशन करावी लागेल? ए बी प्लस ए सी. मग आता बघा लिहायचं कसं? डिस्टन्स बीसी आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डिस्टन्स बीसी इज इक्वल टू डिस्टन्स कुठल्या दोन पॉइंटला ऍड करायचं? बी ए प्लस डिस्टन्स ए सी. मग आता बघा बीसी आहे का आपल्याकडे? बीसी आहे, 8 दिलाय आपल्याला, लिहून घ्यायचं. नंतर बी ए चेक करा, ए बी आहे का? बी ए आहे का? नाहीये. मग डिस्टन्स बी ए ॲज इट इज लिहायचा. मग प्लस डिस्टन्स ए सी किती दिलाय? 10. इथे लिहिला 10. आता तुमच्या लक्षात आता काय करायचं? 8 ॲज इट इज खाली लिहायचा. हा इकडे प्लस आहे, इकडे त्याला काय होऊन जाणार? तो 10 मायनस होऊन जाणार. डिस्टन्स बी ए ॲज इट इज. मग आता 10 मायनस 8 किती होतात? 2. पण मोठ्या नंबरला कुठली साईन आहे? मायनसची. मग आन्सर मध्ये पण कशाची साईन लिहायला लागेल आपल्याला? मायनसची. इज इक्वल टू डिस्टन्स बी ए. पण तुम्ही लक्ष द्या, कधी तुम्ही डिस्टन्स कोणाला मायनस मध्ये सांगितलंय का? सांगा बरं, डिस्टन्स मायनस मध्ये येतं कधी? तर नाही. मग एक कंडिशन लिहून द्यायची आपण, डिस्टन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह राहू शकत नाही. डिस्टन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स नेहमी आपण पॉझिटिव्हच सांगतो. कधी तुम्ही सांगितलंय का डिस्टन्स -2 किलोमीटर आहे? आमच्या स्कूलचा जो रस्त्याचा अंतर आहे तो किती आहे? -2 किलोमीटर, -3 किलोमीटर असं कधी सांगतात का तुम्ही? नाही. तुम्ही तुमच्या घरापासून पुढे जा नाहीतर मागे या. डिस्टन्स कधीच चेंज होत नाही, म्हणजे साइन मध्ये चेंज होत नाही. मायनस कधीच राहत नाही. मग आपण काय लिहायचं? देअरफॉर डिस्टन्स ए बी बी एरिया चालेल, काय प्रॉब्लेम नाही. इज नॉट इक्वल्स टू -2. -2 राहत नाही, म्हणून आपण लिहून देऊ इथे देअरफॉर करून डिस्टन्स ए बी आपण किती काढला? ए बी चा डिस्टन्स किती आलं? 2 युनिट्स अँड 18 युनिट्स. झाला आपला हा क्वेश्चन फाइंड आउट करून. 18 जो होता तो सेकंडचा होता आणि 2 होता तो फर्स्ट. या कंडिशनचा आन्सर होतो. आता हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण 5th नंबरचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 5 पाहतोय आपण आता. क्वेश्चन नंबर 5 फाइंड नाहीये, पॉइंट आहे. पॉइंट कुठले पॉइंट घ्यायला लावले त्यांनी आपल्याला आता? एक्स वाय झेड. सेम ॲज इट इज आहे. आपण जे 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम तसंच आहे, फक्त पॉइंट चेंज आहेत. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? कोलिनियरचा अर्थ काय होतो सांगा बरं? सच दॅट कोलिनियर सच दॅट डिस्टन्स, मी जोपर्यंत लिहिते तोपर्यंत तुम्ही आठवून ठेवा. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17. नंतर डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. आपल्याला काय फाइंड करायला लावलं त्यांनी? फाइंड द डिस्टन्स एक्स झेड. आता बघा आपल्याला एक्स झेड फाइंड करायला सांगितलेलं आहे. मी क्वेश्चन वाचते. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ असतो एका लाईन मध्ये. आता एका रेषेवर जे पॉइंट असतात त्यांना आपण बोलतो कोलिनियर पॉइंट. जसे इथे आला एक्स, इथे आला वाय आणि इथे आला झेड. हे काय आहे? एका रेषेवर आहेत का? इथे असं आहे, इथे एक्स, इथे वाय, इथे झेड, असं काय आहे का? नाही. म्हणजे कोलिनियरचा अर्थ काय असतो की जे एका रेषेत असतात. याला आपण म्हणतो कोलिनियर पॉइंट. त्यांनी तेवढी हिंट दिली आपल्याला की ते पॉइंट कसे आहेत? एका रेषेत आहेत. मग आता त्यांनी विचारलं काय आहे? कुठली व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? एक्स झेडची. मग आपण त्याच्यात पण तशा कंडिशन लिहून घेऊ जसं आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये लिहिल्या होत्या. आन्सर्स, पॉसिबिलिटीज. यामध्ये पण एक काम करू आपण, पॉसिबिलिटीज लिहून घेऊ. 1 पासून स्टार्ट करून देऊ. आधी तर काय लिहून घेऊ? एक्स वाय झेड. एक्स वाय झेड सेकंड आहे. आता सेकंड इथे काय घेतलं आपण? फर्स्ट याच्यामध्ये बघा बरं, पहिली कंडिशन आहे ही. याच्यामध्ये एक्स नंतर वाय नंतर झेड. नंतर सेकंड कंडिशन एक लाईन ड्रॉ केली आपण. त्याच्यामध्ये तुम्ही सांगा आता वाय घेतला गेला. आता मध्ये काय घ्यायचा?
एक्स घेऊन घेऊ आपण एक्स. मग आता आजूबाजूचे पॉईंट काय येतील वाय आणि झेड. थर्ड नंबरची कंडिशन आपण पाहून घेऊ. थर्ड नंबरच्या कंडिशन मध्ये काय येईल, आता वाय पण एक वेळा यूज झाला, एक्स पण झाला, आपण काय लिहून घ्यायचं आता झेड. झेड जर आपण वापरला तर दोन रिमेनिंग पॉईंट कुठले आपल्याकडे राहत आहेत वाय आणि झेड. झाला. आता सेम आपण ह्यात ज्या पॉसिबिलिटीज आहेत ते इथे लिहून घेऊ. सेकंड नंबरला काय वाय नंतर एक्स नंतर झेड. थर्ड नंबर वाय झेड नंतर एक्स. इथे काय येणार एक्स लिहून घेतला आपण. आता फर्स्ट कंडिशन सॉल्व्ह करू. बघा आता एक काम करते, ही जी लाईन आहे आपण एका साईडला घेऊन घेऊ थोडी, म्हणजे इथे आपल्याला केस फर्स्ट व्यवस्थित लिहिता येईल. केस फर्स्ट मध्ये काय करायचंय, सेम ऍज इट इज आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये केलं तसंच लिहायचंय. एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. आता बघा इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. एक्स इथे आला वाय, इथे आला झेड. आता जर आपल्याला एक्स झेड ची किंमत काढायची तर कुठल्या कुठल्या पॉइंटला ऍड करावं लागेल, एक्स वाय प्लस वाय झेड. या दोन पॉइंट्सला आपल्याला काय करायला लागेल, ऍड करावं लागेल. मग आता कसं ऍड करायचं सांगा बरं. डिस्टन्स एक्स झेड आपल्याला हे फाइंड करायचंय. मग इथे लिहायचं डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू, हा पॉइंट घ्यायचे दोन, डिस्टन्स कुठलं आहे एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. आता बघा डिस्टन्स एक्स झेड आहे का आपल्याकडे, नाहीये. मग ते काय करायचं ऍज इट इज लिहू पण शकता, नाही पण लिहू शकत, लास्टला लिहून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. एक्स वाय आहे का चेक करा बरं. एक्स वाय आहे 17 प्लस वाय झेड आहे का, वाय झेड पण आहे आपल्याकडे 18. मग आता बघा 17 प्लस 18 किती येणार आपल्याकडे, किती युनिट्स येतील सांगा बरं तुम्ही. 25 युनिट्स. आता आपण एक्स झेड ची व्हॅल्यू किती काढली, डिस्टन्स एक्स झेड ची 25. हे आपलं फायनल आन्सर. आता आपण केज सेकंड वर पाहून घेऊ, मग लास्ट बघू. हे मी रफ करून टाकते. आता बघा केज सेकंड इथे लिहून घेऊ आपण. केस सेकंड इज इक्वल टू वाय एक्स नंतर झेड. आता नंबर लाईन परत एक वेळा आपण ड्रॉ करू. इकडे वाय एक्स झेड. जर आपल्याला वाय झेड ची व्हॅल्यू काढायची आहे तर ऍड कशा कशाला करू आपण, एक्स झेड वाय एक्स प्लस एक्स झेड. कळलं तुम्हाला. आता डिस्टन्स बघू आपण फाइंड करायचे. डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू, आता या वरच्या दोघांना डिस्टन्स वाय एक्स प्लस डिस्टन्स एक्स झेड. आता वाय झेड ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, चेक करा बरं. 8 दिली आपल्याला. नंतर डिस्टन्स वाय एक्स ची आहे का, आहे 17 प्लस एक्स झेड ची दिली का, नाही. मग एक्स झेड काय घ्यायचा ऍज इट इज. मग आता सांगा बरं तुम्ही या दोघांना ऍड केल्यावर किती आन्सर येणार आहे आपलं. ऍड करायला लागेल का मायनस करावं लागेल सांगा तुम्ही आठवून. आता एक काम करू, 8 ऍज इट इज इथे लिहून घेऊ. हा इकडे प्लस, इकडे काय घेऊन घेऊ आपण त्याला मायनस. आता 17 मायनस 8 किती आन्सर येतं सांगा बरं तुम्ही. डिस्टन्स एक्स झेड ऍज इट इज 17 मायनस 8. आपण एक काम करू, इकडे डिस्टन्स एक्स झेड लिहून घेऊ इज इक्वल टू 9. 17 मायनस 8 किती होता 9. पण मोठ्या नंबरला कुठली साईन आहे मायनसची, तर आपण इथे काय देऊन देणार मायनस. पण डिस्टन्स मायनस मध्ये येतं का, नाही. तर मग आपण एक कंडिशन लिहून द्यायची त्याला पण परत. डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह राहत नाही. मग काय करायचं, देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इज नॉट इक्वल्स टू मायनस 9. डिस्टन्स कधीच मायनस मध्ये राहत नाही. आता एवढं नोट डाऊन करून घ्या. मग केस 3 पाहून घेऊ. आता केस थर्ड बघतोय आपण. लिहून घेऊ इथे आधी वाय झेड एक्स. लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे काय पहिला पॉइंट वाय, नंतरचा आहे झेड, नंतरचा आहे एक्स.
आता आपल्याला कशाचा डिस्टन्स काढायचा आहे, वाय एक्सचा. मग कुठल्या पॉईंटला ऍड करायचं, वाय झेड प्लस झेड एक्स. मग आता बघा लिहून घेऊ आपण इथे, डिस्टन्स वाय एक्स इज इक्वल टू कुठला ऍड करायचा आहे, डिस्टन्स वाय झेड. डिस्टन्स नेहमी लिहायचं तर तुम्ही फक्त लिहून देणार वाय झेड प्लस असं चुकी करायची नाही. आता डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स झेड एक्स, इथे लिहायचा डिस्टन्स झेड एक्स. आता बघा व्हॅल्यू टाकायच्यात. वाय एक्स आहे का आपल्याकडे, चेक करा. वाय एक्स, एक्स वाय आहे म्हणजे 17, इथे लिहून द्यायचं 17 इज इक्वल टू डिस्टन्स वाय झेड आहे का, आहे 8 आहे, प्लस एक्स झेड आहे का आपल्याला माहिती का काय आहे, नाहीये. मग तो ॲज इट इज लिहायचा. आता बघा 17 इथे जसं तसं, नंतर हा 8 प्लस इकडे तर नका जाणार तो मायनस, इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड ॲज इट इज. आता 17 मायनस 8 किती आन्सर येतं सांगा बरं. 17 मायनस 8 हा डिस्टन्स झेड एक्स इथे लिहून घेऊ आपण. मग किती आन्सर आलं, 9. आधी पण आपलं 9च आलं होतं, बट ते -9 होतं, हे आपलं +9 आहे. आता आपण काय लिहून द्यायचं, देअरफॉर करून डिस्टन्स फाइंड काय करायला लावलं होतं आपल्याला त्यांनी, एक्स झेड. मग लिहायचं इथे डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9 युनिट्स अँड 25 युनिट्स. आपलं काय काय आन्सर काढले आपण, एक तर 9 युनिट्स काढलं आणि दुसरं 25 युनिट्स. आता व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मग आपण 6 नंबरचं पाहू. 6 नंबरचा क्वेश्चन बघा आता. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता आपल्याला यामध्ये 3 सब क्वेश्चन्स दिले आहेत. यामध्ये काय सांगितलं आपल्याला, एक आपल्याला फिगर ड्रॉ करून घ्यायची, त्यामध्ये आपण काय करायचंय, हे पॉइंट्स टाकून फाइंड करायचे आन्सर पहिल्या याचं ए बी. तसं दुसरा आणि तिसरा क्वेश्चन पण ॲज इट इज सेम आहे. मग आता बघा आपण स्टार्टिंग करून घेऊ. फर्स्ट क्वेश्चनला हा सब क्वेश्चन फर्स्ट याचा आन्सर आहे. आता बघा काय करायचं, एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. बघा एक लाईन आहे, यामध्ये 3 जे पॉइंट आहेत ते आपण प्लॉट करून घेऊ, ए बी आणि सी. आता याच्यात विचारलेलं काय आहे, आपण जसं आधी सॉल्व्ह केलं तसंच ॲज इट इज करायचंय, फक्त फाइंड काय करायला लावला, ए बी. म्हणजे आपल्याला ए बी ची व्हॅल्यू विचारली, हा ए बी जो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता बघा एसी किती दिलाय आपल्याला, हा एसी आहे तो किती दिलाय 11. नंतर बीसी किती दिलाय आपल्याला, हा 6.5. मग आता बघा मी तुम्हाला याआधी पण काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी आपण एसी काढतो तेव्हा कुठल्या 2 पॉइंट्सचा आपल्याला ऍडिशन करायला लागते, ए बी आणि बीसी. मग आपण बघा तसं सॉल्व्ह करायचंय. डिस्टन्स ए सी इज इक्वल टू ए बी डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बीसी. मग आता बघा एसी ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, आहे 11 लिहून दिली, इज इक्वल टू ए बी ची व्हॅल्यू आहे का, नाही, तो तर आपल्याला फाइंडच करायचा आहे, म्हणून तो काय लिहायचा, ॲज इट इज लिहायचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला डिस्टन्स नाही फाइंड करायचंय, काय फाइंड करायचंय, लेंथ फाइंड करायची. त्याची लेंथ किती, म्हणून आपण काय करून घेऊ, एल लिहून घेऊ. इथे काय लिहायचं, एल म्हणजे लेंथ. जेव्हा डिस्टन्स विचारलं तेव्हा डिस्टन्स, जेव्हा लेंथ विचारलं तेव्हा लेंथ. आता इथे काय लिहायचं, लेंथ ए बी. नंतर प्लस बीसी ची व्हॅल्यू आहे का, चेक करा बरं, बीसी किती दिलाय 6.5. मग आता काय करायचं, 11 ॲज इट इज लिहायचं. मग इकडे प्लस, इकडे त्यांना काय करून द्यायचं, मायनस 6.5 लेंथ ए बी ॲज इट इज. आता बघा जर आपण याला मायनस केलं तर किती आन्सर येईल, लेंथ ए बी इज इक्वल टू सिंपल आहे 4.5. म्हणजे किती आली ए बी ची लेंथ, 4.5. सगळ्यात सिंपल होतं, केस फर्स्ट. आता सेकंड आपण पाहून घेऊ. सेकंड मध्ये विचारलं काय, तुम्ही एक काम करा, हे नोट डाऊन करून घ्या. आता बघा सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला, इफ आर एस टी पॉइंट आता चेंज आहे, आर एस टी आहे, अँड लेंथ एस टी किती दिली 3.7, लेंथ आर एस किती आहे 2.5 आणि लेंथ आर ए टी आपल्याला काय करायची, फाइंड करायची. मग आपण इथे लिहून घेऊ याचा आन्सर. आधीच्या क्वेश्चन मध्ये जसं लेंथ काढली तशी काढून घेऊ आपण एक लाईन, त्यामध्ये कुठले पॉइंट द्यायचे आपल्याला, आर एस आणि टी. आता बघा एस टी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3.7,
नंतर चेक करा आर एस किती दिलाय 2.5. आपल्याला फाइंड काय करायचं आहे आर टी, हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. मग बघा तुम्ही आता हे थोडं छोटं करून घेते मी 2.5. मग आता डिस्टन्स नाही काढायचं आपल्याला लेंथ काढायची आहे म्हणून लेंथ लिहायला लागेल. लेंथ आर टी इज इक्वल टू आर एस, लेंथ आर एस प्लस लेंथ एस टी. मग आता बघा आर टी आहे का आपल्याकडे, चेक करा बरं. आर टी आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे इज इक्वल टू देऊन देऊ. आर एस आहे का आपल्याकडे, चेक करा. आर एस किती दिलाय 2.5 प्लस एस टी चेक करा 3.7. आता याला ऍड करून घेऊ आपण. ऍड करायचंय आर एस आणि एस टी ला. 7 8 9 10 11 12 1 कॅरी 2 इथे किती आलं 6.2. म्हणजे आर टी ची व्हॅल्यू किती आली आपली लेंथ आर टी 6.2. लेंथ आर टी इज इक्वल टू 6.2. आता हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. मग आपण थर्ड कंडिशन पाहून घेऊ. केस 3 काय आता आपल्याला दिलेला सपोशन थर्ड. इफ एक्स वाय झेड अँड लेंथ एक्स झेड 3√7 एक्स वाय लेंथ एक्स वाय √7 देन फाइंड द लेंथ वाय झेड. आपल्याला लेंथ फाइंड करायची वाय झेड. मग आता बघा इथे मी लेंथ काढून घेऊ आपण. इथे काय लिहायचं एक्स, इथे वाय, इथे झेड. आता दिलेलं काय एक्स झेड जे आहे ती किती दिली 3√7. इथे मी एरो करून देते म्हणजे एक्स झेड 3√7 दिलेली आहे. नंतर एक्स वाय चेक करा. एक्स वाय किती दिले √7. इथे लिहून देऊ आपण √7. आणि आपल्याला फाइंड काय करायला लावलंय वाय झेड. मग आता बघा तुम्ही जसं आपण आधीच्या याच्यात केलं तसंच लिहायचं. लेंथ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ एक्स वाय. एकदम इझी आहे. रूट दिसल्यावर घाबरून जायचं नाही तुम्ही. सेम तसं सॉल्व्ह करायचं. नंतर लिहायचं लेंथ वाय झेड. लेंथ वाय झेड. आता एक्स झेड आहे का आपल्याकडे, चेक करा बरं. एक्स झेड आहे का, आहे. 3√7 लिहून घ्यायचं त्याला. नंतर एक्स वाय आहे का, चेक करा बरं. एक्स वाय आहे √7 दिलेला आहे. नंतर प्लस वाय झेड आहे का, नाही, तो फाइंड करायचा आहे. मग वाय झेड ॲज इट इज लिहून घ्यायचा. इतकं लक्षात आलं तुमच्या. आता काय करायचं त्याला एका साईडला घेऊन घ्यायचं. जसे की आता बघा हा 3√7 आहे तो ॲज इट इज. हा इकडे प्लस इकडे त्यांना काय होणार तो -7 इज इक्वल टू लेंथ वाय झेड. आता बघा इथे आधी लिहून घेऊ आपण लेंथ वाय झेड. आता हे मायनस करायचं आहे. मी ते मायनस करून दाखवते तुम्हाला. 3√7 मायनस √7. आता इथे काही नाहीये रूटच्या आधी म्हणजे याचा अर्थ काय असतो 1. इथे काही नाही म्हणजे काय 1 कन्सिडर करतो आपण. मग 3 मधून जर 1 गेला तर किती राहिला रिमेनिंग 2. आणि √7 1 टाइम घ्यायचा म्हणजे आन्सर किती आला आपलं 2√7. मग बघा आता वाय झेड इज इक्वल टू काय लिहायचं 2√7. बस सिंपल एकदम. आता आपण हे राईट डाऊन करून घ्या. मग आपण 7th नंबरचा क्वेश्चन पाहू. आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. विच फिगर बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता बघा तुम्ही आपल्याला 3 पॉइंट्स घ्यायचे. नॉन कोलिनियरचा आधी मी तुम्ही लक्षात ठेवा. मी कोलिनियरचा अर्थ काय सांगितला होता तुम्हाला, जे पॉइंट्स एका रेषेत असतात. मग आता नॉन कोलिनियरचा अर्थ काय झाला की असे पॉइंट्स घ्यायचे आपल्याला 3 की जे एका रेषेत राहणार नाही. मग आता बघा बरं आपण पॉइंट घेऊन घेऊ. इथे पॉइंट घेऊ आपण. एक मी हा घेतला, एक हा. जे एका रेषेत दिसतंय का तुम्हाला, नाही, वेगवेगळे आहेत. आता त्याला जॉईन करू आपण कारण की त्यांनी काय सांगितले 3 नॉन कोलिनियर पॉइंट. 1 2 3 आपण 3 पॉइंट्स घेतले ते पण नॉन कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ असतो असं म्हणजे एका रेषेत असे पाहिजे ते. जसे की एक्स वाय झेड. आता हे एका रेषेत आहेत, तसं एका रेषेत आहेत का, नाही, सगळे वेगवेगळे आहेत. मग आता याला आपण जॉईन करू. बघू बरं कुठली फिगर ही आपली तयार होते. हा एक पॉइंट इथे करून घेऊ. नंतर हा इथे. सांगा बरं कुठला पॉइंट झाला आता हा एक्स वाय झेड. कुठली फिगर दिसते तुम्हाला, ट्रायंगल. मग आता क्वेश्चन मध्ये हेच विचारलं होतं विच फिगर, कोणती फिगर तयार झाली तर ट्रायंगल लिहायचं. हे आपण एक काम करू.
a triangle is formed three नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स पासून आपण कुठली फिगर ड्रॉ केली तर आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ केला आपण. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पूर्णतः समजला असेल तर तुम्ही कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत तुम्ही या प्रॅक्टिस सेटचा पूर्ण रिव्हिजन करून ठेवा. मग आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटला भेटू.